राम राम मंडळी, जय कांदेश. आपलं वार महाराभारा लावणं चालू आहे. 4च लाडक्या बहिणी आहेत, 22 राहिल्यात. आता विषय असा होय ना भाऊ, मी 3-4 दिन जायना बिझी होतो, कारण की चुलत भाऊन लग्न होतं, तर मग थोडे साखरपुडा होता, तर मग तरी येवाय नाही वार मा आमना घरवाला बी नाही होतात. तर सर्व जे काही होतं बियाणं वगैरे सर्व या बहिणीच दिलं होतं. लावास करा, पुरं वावर कर द्या, काही म्हणणं नाही. पण काही बायास ना आपल्या लाडक्या बहिणी, काही लाडक्या बहिणीच ना भाऊ असा दगा दिना. कोणी म्हणे मला बैठकले जाणं आहे, कोणी म्हणे मला घर पाहुणं येलेत, कोणी म्हणे माय जायरानी म्हणे गावले, मला त्याचे रवाना करणं पडेल. यासनामुळे मला बाहेर गावनं मजूर बंद करा भाऊ. या म्हणत आम्ही लायदेच होत. आता 4 लाडक्या बहिणीसले काही वाटणार नाही. आता काय 2 आणि या 2 या लाडक्या बहिणीसले नाही भाऊ. चला शेतकरीने राहिले तर लगेच जिक्यात भाऊ सुट्टी मारीने. आता येस ना घर बी पाहुणं पण येलेत. आई विमलबाई आजारी होती तरी येले, कारण का बरं राहायचे म्हणजे तसलं काही वाटणं नाही. बाहेर गावनं मजूर म्हणा बंद करा. आता येसली बी काय करणं, ह्याच्या बाई येल नाही ताडे वारमा तेसली बी तर राम टोक दे. नाही तुम्ही मस्त तुम परिवार बोलायला लागेल तर गोद गात जे याची तुम बोलायला मस्त खावाडी द्या. राम श्याम श्याम. मी बाहेर गावने एक व्हिडिओ बनवते या मक्कान टाइमले, तर त्या बिचारा मजूर मला बोलत म्हणे भाऊ असं का बोलणार, जे करायचे आता आमना गाव नवी मजूर आहे तेच बोला ना, मी जे करायचं तेच बोलतो भाऊ. ये ना त्यांना आपले काही पटत नाही तो विषय. आणि म्हणे व्हिडिओ करीत ते करा तुम्ही लाडक्या बहिणी ज्या म्हणून वार महिलेत काम करायले मजुरी लेवाले याच्यात नका. असा दूर ना दोड सुटा एक मोठा. हा आता मी फिरावतो तुमले बरोबर आहे हो बाय. म्हणजे आम्ही म्हणजे 3-4 दिन नाही ऊन होतो म्हणजे असं के मचाडावं का यस ना. 10.5 बिघा काही मोठा विषय का आपला लांब ना पुरा पट्टा हो, पुरा पट्टा लागलेला होता. आता वारदाच राहिला होता का बी विमलबाई कितलं होतं. काल ती विमलबाई होती तर म्हणे थोडं बाकी होतं लावणं, म्हणे पुराच्या असं लाई द्या. तर त्यांनाही म्हणे त्याला म्हणे घर कितला टाइम विजास म्हणे का मग ऍडजस्ट करणं पडत. आता मी बी ऍडजस्ट करावं आता मजुरीन टाइमले. राम श्याम श्याम तुम्ही. चला मंडळी, जय श्रीराम, जय कांदेश, जय हिंद, जय महाराष्ट्र.